छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा अशी मागणी नाशिकमध्ये सध्या जोर धरू लागली। तसे बॅनर्स सुद्धा नाशिकमध्ये लागलेत। नाशिकमध्ये प्रचंड खड्डे असल्यानं गिरीश महाजनांवरचा रोष वाढतोय। मुळात नाशिकचा पालकमंत्री कोण याचा निर्णय 2 वर्ष झाली तरी सरकारला घेता आलेला नाहीये आणि त्यातच नाशिकमध्ये प्रचंड खड्डे पडलेत। या सगळ्या मुद्द्यावरून महायुतीत आता खटके वाढायला सुरुवात झाली आहे। पाहूयात नाशिकमधले खड्डे, खटके आणि त्यावरचे राजकीय फटके। भुजबळ विरुद्ध महाजन लढाईला धार। खड्ड्यांवरून थेट पालकमंत्री पदावर वार। भुजबळांना पालकमंत्री करा, बॅनर्सवरून नवा वाद। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। आणि विशेष म्हणजे या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? काम करणारे जे आहेत, काम आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। शहाण्याला शब्दाचा मार्ग पुरेसा आहे। छगन भुजबळ यांनी नाशिकच्या खड्ड्यांवरून त्यांच्याच सरकारला सुनावलेले हे खडे बोल। नाशिकचा पालकमंत्री नेमका कोण? गेल्या 2 वर्षांपासून हा वाद खड्ड्यात गेलाय। आता खड्ड्यांनीच हा वाद पुन्हा बाहेर काढला आणि त्याचं धडधडीत उदाहरण म्हणजे नाशिकमध्ये लागलेली ही भली मोठी पोस्टर्स। छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा अशी थेट मागणी या बॅनरमधून करण्यात आली आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं हे बॅनर लावले। मात्र त्याचबरोबर विशेष म्हणजे चक्क काँग्रेसनं भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा अशी मागणी सुद्धा केली। सत्ता गाजवत असताना अनुभव ही फार मोठी गोष्ट आहे आणि तो अनुभव जर भुजबळ साहेबांकडे असेल आणि त्या अनुभवाचा उपयोग जर नाशिककरांना, नाशिक शहराला होत असेल तर त्याच्यामध्ये कमीपणा वाटण्याचं काही काम नाही। ह्या संकट मोचन नावाच्या संकटाला दूर केलं पाहिजे आणि नाशिकची जबाबदारी जोपर्यंत सिंहस्थ कुंभमेळा होत नाही तोपर्यंत भुजबळ साहेबांकडे दिली तरी आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही। नाशिकच्या खड्ड्यांमुळे आणि खड्ड्यांमुळे झालेल्या 4 मृत्यूमुळे नाशिकचं सगळं राजकारण ढवळून निघालं। त्यातच या मुद्द्यावरून महायुतीत बिनसलंय। खड्ड्यांच्या प्रश्नावरून भुजबळ यांनी थेट गिरीश महाजन यांना टार्गेट केलं। शनिवारी महाजन आणि भुजबळ एकाच कार्यक्रमात एका मंचावर होते, पण दोघंही एकमेकांशी साधा एक शब्द सुद्धा बोलले नाहीत। जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत, आता पाऊस आज जोरात आहे पण मागचे 2-3 दिवस थोडासा कमी असेल, ताबडतोब ते भरले गेले पाहिजे। पण ते जर होत नसेल तरी अपघात होणार आणि विशेष म्हणजे या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत, काम आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत। याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही आहे। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। आता तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना, तुमच्या माध्यमातून सगळीकडे मी जे काय बोलतो, माझ्यावर काही लोक बोलतात, ते सगळं पोचतं ना। तर परत परत काय बोलावं? शहाण्याला शब्दाचा मार्ग पुरेसा आहे। NDTV मराठीनं खड्ड्यांचा नाशिकमधला प्रश्न लावून धरल्यानंतर आणि संकटमोचक कुठे आहेत असा प्रश्न वारंवार उपस्थित केल्यानंतर गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले आणि खड्ड्यांवर बैठका घेत ॲक्शन मोडवर आले। पालकमंत्री पदावरून आता नाशिकमध्ये नवी लढाई सुरू झाल्यानंतर गिरीश महाजन म्हणतात, मी पालकमंत्र्याची उणीव भासू देणार नाही। एवढंच सांगतो आहे की जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी याचा गांभीर्यानं विचार करावा। नगरसेवक आहेत, आमदार आहेत, महापौर आहेत, ही सगळी मंडळी, लोकप्रतिनिधी, त्यांना गावात, शहरात, रस्त्यावर काय चाललं याची माहिती असते। त्यामुळे ते जे काही बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यानुसार त्वरित कारवाई करायला पाहिजे। या सगळ्यांसाठी जे आहे सगळीकडे
गंभीरपणे त्यांनी पाहावं एवढीच मी पुन्हा एकदा सांगतो. मला वाटतं पालकमंत्री असो का नसो, मला वाटतं काही घटना घडली तर मी लगेच हजर राहणार. तुम्हाला माहिती आहे, मग काय नॅचरल क्लायमेट येऊ द्या, कुठे काय पूर येऊ द्या, कुठे आग लागू द्या, कुठे काही लँडस्लायडिंग होऊ द्या. परवा रात्रीसुद्धा मी 3-4 वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरला रात्री वरती आदिवासी पाड्यांमध्ये लोकांना काढत होतो. कधी मी कमी पडलो ते सांगा. इतक्या वेळा पाऊस पडला, इतक्या वेळा काही संकट आलं, कधी असेल मी कधी कमी पडलो नाही. त्यामुळे पालकमंत्री असले काय नसले काय, कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे. त्याच्यामुळे हे खड्डे वाढतात, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे. नाशिककर नियमितपणे मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर कर भरतात. मात्र नाशिककरांना सुरक्षित प्रवास आणि खड्डेमुक्त रस्ते देण्याची जबाबदारी कुणाची? नाशिकमधून महायुतीत 4 मंत्री आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि कुंभ मंत्री गिरीश महाजन. नाशिकमध्ये दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये पालकमंत्री पदाचा वाद असला तरी आत्तापर्यंत नाशिकमधलं झेंडावंदन पालकमंत्री या नात्यानं गिरीश महाजन यांनीच केलंय. नाशिक शहरातील 4ही आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि सरोज हिरे हे 4ही महायुतीचे. नाशिकमध्ये एवढा सत्ताधाऱ्यांचा मेळा भरलेला असताना आणि सत्ताधाऱ्यांची एवढी ताकद असतानाही नाशिककरांचा खड्ड्यांमुळे बळी जातो हे संतापजनक आहे. त्याचबरोबर सत्ता स्थापन होऊन 2 वर्ष झाली तरी नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही हे त्याहून गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांमधले खटके आणि फटके यामुळे नाशिककरांच्या नशिबी खड्डे आणि खड्ड्यांमुळे मरण आलंय. आता तरी गांभीर्यानं याचा विचार केला जाईल अशी अपेक्षा आहे. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.